मुद्दा अजूनही राहतो तो म्हणजे प्रथेमागच्या कारणांचा। देवीला बोकडाचं मटण चालत नाही, त्यामुळे भक्तगण देखील बोकडाचं मटण खात नाहीत। ही प्रथा नेमकी कशी आली असेल याबाबत आम्ही वेगवेगळ्या लोकांशी बोललो। ज्यांना देवी आहे अशा व्यक्तींसह ज्यांना देवी नाही आहे अशा व्यक्तींपर्यंत प्रत्येकाचं म्हणणं हेच होतं की ती प्रथा आहे आणि आम्ही पाळतो। एखाद्या दुसऱ्या व्यक्तीने बोकडाचं मटण खाल्ल्यानंतर त्याच्या अंगावर उठलेल्या चट्टांबद्दल देखील सांगितलं। काही जणांनी प्रयोग म्हणून बोकडाचं मटण खाल्लं, पण चट्टे उठल्यानंतर देवीचा प्रकोप समजला आणि माफी मागितल्याचीही कबुली दिली। म्हणून हा विषय काही अभ्यासू लोकांना मी विचारला। बरेच प्राध्यापक, ज्येष्ठ पत्रकार अशा लोकांना विचारल्यानंतर त्यांनी दोन शक्यता व्यक्त केल्या। एक म्हणजे भौगोलिक परिसराचा अभ्यास करता पूर्वीच्या काळी इथे मेंढ्यांचं प्रमाण जास्त असावं, तुलनेत शेळ्या कमी असावेत। शेळी ही गरिबाची गाय समजली जाती। हा परिसर मुख्यतः डोंगराळ आहे। इथे शेळी वाचली तर एखाद्या गरिबाच्या संसाराचा गाडा हाकला जाऊ शकतो। अनेक प्रथा परंपरांचा संबंध हा मानवाच्या जीवनातून जन्माला येतो, त्या काळाची गरज म्हणून ही प्रथा समोर आली असावी अशी शक्यता मानली जाते, पण हा फक्त एक अंदाज आहे। दुसरी शक्यता अशी देखील सांगण्यात येते की प्रत्येक भौगोलिक क्षेत्रात अनुवंशिक जीन्स तयार होतात। त्या भागामुळे त्या भागातील परिसरातील व्यक्तीला एखाद्या गोष्टीची एलर्जी असू शकते। तिथल्या वातावरणामुळे सर्वच लोकांच्या जीन्स मध्ये असे बदल घडून येतात। बोकडाचं मटण खाण्यामुळे या परिसरातील लोकांच्या अंगावर चट्टे उठतात, त्यामागे देखील असंच कारण असावं, पण ही देखील शक्यताच झाली। याचं ठोस कारण मात्र आम्हाला कुणाकडूनही मिळालं नाही।